महाराष्ट्रामध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करीत असून दिवसांदिवस आत्महत्यांचं प्रमाण वाढत चाललंय। त्यासाठी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारनं कोणतीही उपाययोजना करताना दिसत नाही। आत्महत्येचे प्रमुख कारण शेतकऱ्यांनी शेती फुलवण्यासाठी ज्या बँकांकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतलं ते कर्ज फेडू शकत नाही। आत्महत्येचं मुख्य कारण शेतकरी जे शेतीमाल पिकवतो त्याच्या शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्याने शेती उभारणीसाठी जे भांडवल खर्च केलं ते सुद्धा शेतकऱ्यांना उत्पादित केलेले शेतीमाल विकून मिळत नाही। शेतीसाठी लागणारी खते, औषधे, मशागतीसाठी लागणारी अवजारे आणि मजुरी यांचे वाढलेले दर शेतकऱ्यांना परवडत नाहीये। त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिकदृष्ट्या परिस्थिती कोसळलेली आहे। मागील अनेक वर्षे पडलेला दुष्काळ आणि काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले। त्यामुळे बँकेकडून घेतलेले कर्जाची परतफेड करू शकत नाही। यामुळे महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याचा मार्ग स्वीकारून शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत। शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतकऱ्यांच्या 7/12 उतार्यांवर असलेले कर्ज सरकारनं माफ करावे या मागणीसाठी दुपारी तहसील कार्यालयापुढे शिवसेनेच्या वतीने घंटानाद आंदोलन करून अकोल्याचे नायब तहसीलदार जगदीश गाडेंना निवेदन देण्यात आलं। सरकारने ताबडतोब ही मागणी मान्य करावी, अन्यथा अकोले तालुका शिवसेनेच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेनेचे अकोले तालुका प्रमुख मच्छिंद्र धुमाळ यांनी S9 न्यूजच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली। परिणामामुळे आज मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या करतो आहेत। गेली अनेक वर्षापासून महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडला, पावसाळ्यामध्ये काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी बँकेकडून जे शेती उभारण्यासाठी कर्ज घेतलं होतं त्याच्या शेतीमालाला भाव मिळत नसल्यामुळं या सगळ्या गोष्टीमुळं शेतकरी मेटाकुटेला येऊन मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या करतोय आणि म्हणून हा बळीराजा सगळ्या जनतेला खाऊ घालतोय। आणि अशा प्रकारचं जर शेतकरी आपलं जर जीवन संपित असेल तर हे अत्यंत निंदनीय आहेत। म्हणून माननीय पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी भूमिका घेतलेली आहे का कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं पाहिजे। जो शेतकरी सगळ्यांना अन्नधान्य पिकवून खाऊ घालतो तो शेतकरी अशा प्रकारच्या जर आत्महत्या करीत असेल ते आपल्याला मान्य नाही। आणि म्हणून या महाराष्ट्र सरकारकडे आमच्या तालुका शिवसेनेच्या वतीनं एक विनंती आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचा 7/12 हा कोरा झाला पाहिजे, त्याचं कर्ज माफ झालं पाहिजे, त्याच्या शेतीला बाजारभाव मिळाला पाहिजे आणि या शेतकऱ्याला हा ताटमानाने महाराष्ट्रामध्ये उभं केलं पाहिजे। आजच्या ह्या घंटानाद आंदोलन अकोला तालुका शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी आम्ही करतो आहोत आणि म्हणून मी सरकारला विनंती करतोय की तातडीनं या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं, अन्यथा अकोला तालुका शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी आज आम्ही फक्त इशारा देण्यासाठी आलेलो आहोत। एक तीव्र आंदोलन या तालुक्यातील सर्व शेतकरी या ठिकाणी तहसीलदार कार्यालयावर घेराव घालून पुढली आम्ही या ठिकाणी करणार आहोत। या घंटानाद आंदोलनासाठी सुहास जाधव, गणेश कानवडे, नितीन नाईकवाडी, प्रदीप हासे, रामहरे तिकांडे, शरद तळपाडे, रावसाहेब वागचौरे, सागर कानवडे आणि सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज रिपोर्टर गणेश आवारी, SN मीडिया, अकोले।